श्रमिक कायदे आणि केंद्र आणि राज्यांचे अधिकार. कामगार हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीत येतो, त्यामुळे केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. 4 प्रमुख कामगार संहिता कोणत्या आहेत या दृष्टिकोनातून बघूया. वेतन संहिता 2019 कोड ऑन वेजेस, किमान वेतन आणि वेळेवर वेतन मिळण्याच्या हक्काशी संबंधित आहे, ज्याची व्याख्या आता व्यापक केली आहे. औद्योगिक संबंध संहिता 2020 इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, औद्योगिक संबंध आणि औद्योगिक विवाद सोडवण्यासाठी संबंधित आहे, ज्यात जलद तक्रार निवारणासाठी उपाय आहेत. बेसिकली इंडस्ट्रियल रिलेशन म्हणजे जिथे कंपनीचे जे मालक आणि जे मजूर वर्ग आहेत त्यांच्यामध्ये असलेले विवाद आहेत, ज्याच्यामुळे स्ट्राईक्स आणि लॉकआउट्स यासारख्या गोष्टी उद्भवू शकतात. तर ह्या दृष्टिकोनातून हे संबंध सुधारण्यासाठी आणि तक्रार निवारण्यासाठीचे उपाय ह्याच्यामध्ये दिले गेलेले आहेत. त्यानंतर सोशल सिक्युरिटी कोड, सामाजिक सुरक्षा संहिता, ह्याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा यावर लक्ष केंद्रित असते, त्यामुळे 40 कोटी कामगारांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये आपल्याला जे प्लॅटफॉर्म वर्कर्स ज्याला म्हणतो आपण किंवा गिग इकॉनॉमी जे म्हणतो त्याचा सुद्धा समावेश आपल्याला केलेला बघायला मिळतो. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, आरोग्य आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी नियम आहेत, ज्यात कामाचे तास आणि महिलांसाठी समान संधींचा समावेश आहे. नवीन कामगार संहितांचे स्वरूप आणि उद्देश. नवीन कामगार संहिता केंद्राने 4 नवीन लेबर कोड्स, वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि OSH अधिसूचित केलेले आहेत. हे 29 जुन्या कायद्यांची जागा घेतील. त्याचे उद्देश कामगार कायद्यांचे सुलभीकरण आणि औपचारिकीकरण करणे असे आहे. आंतरराष्ट्रीय वेतन तुलना आणि विकासाच्या संधी. भारत विरुद्ध चीन, व्हिएतनाम वेतन तुलना जर करायची, चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग वेतन भारतापेक्षा खूप जास्त आहे, व्हिएतनाममधील वेतन भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे. संधी. उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये वेतन दर व्हिएतनामपेक्षा कमी आहेत. जर या राज्यांनी कामगार कायद्यात सुधारणा केल्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले तर चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना ते आकर्षित करू शकतात. केवळ कमी वेतन असणे ही ताकद नाही, तर त्यासोबत ईज ऑफ डुईंग बिझनेस असणे हे सुद्धा गरजेचं आहे.